Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे आरोप होत असतानाच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 7 महिन्यांच्या काळानंतर राज्यात तब्बल 14 लाख मतं वाढल्याची माहिती समोर आली आहे। याबद्दलचं वृत्त लोकमत आणि द इंडियन एक्सप्रेसने दिलंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये 40 लाख मतं जी वाढलेली होती, त्यावरून महाराष्ट्रातच नाही तर देशभरात वाद पेटलेला होता। आणि आता ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आहे, त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये 40 लाख मतं वाढल्याने नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे। ही जी सगळी मतं वाढलेली आहे, यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे आणि पालघर या शहरांमध्ये सर्वाधिक मतं वाढलेली आहे। त्याचा तपशील आता सुद्धा समोर आलेला आहे। त्यामुळे 7 महिन्यात नेमकं काय घडलं, विधानसभेनंतर कुठल्या शहरात किती नावं वाढली, किती मतदार वाढले, त्याचबरोबर कुठल्या शहरातून किती मतदार वगळले गेले आणि याबद्दलची एकही तक्रार निवडणूक आयोगाकडे का आलेली नाहीये, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर पहिला प्रश्न, 7 महिन्यात महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं? तर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 14,71,507 मतं ही वाढलेली आहे त्या पूर्वीच्या मतांच्या तुलनेत। लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या त्या सगळ्या महिन्यांमध्ये 40 लाख मतं महाराष्ट्रामध्ये वाढलेली होती। पण आता ही जी मतं वाढलेली आहे, या मतांच्या आकड्यांचा तपशील आता समोर आलेला आहे। 27 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्रामध्ये 9,70,25,119 मतदार होते। तर ते 30 जून म्हणजे मी ज्या 7 महिन्यांचा उल्लेख करतोय, नोव्हेंबर ते जून, 30 जून 2025 पर्यंत 9,84,96,626 मतं हे आतापर्यंत पोहोचलेले आहेत। म्हणजे 14 लाख मतांची याच्यामध्ये वाढ झालेली आहे। 7 महिन्यात नेमकं काय घडलेलं होतं, तर 18,80,553 मतदारांनी ही नोव्हेंबर ते जून या काळामध्ये नोंदणी केलेली होती आणि त्यामधली 4,09,046 नावं ही निवडणूक आयोगाने वगळलेली होती आणि अंतिमतः 14,71,507 मतं ही महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक झाल्याच्या 7 महिन्यांच्या काळात वाढलेली आहे। आता विधानसभेनंतर कुठे किती मतदान वाढले, ज्या 14 लाखांचा उल्लेख मी करतोय त्यातल्या ठाणे जिल्ह्यामध्ये 2,71,666 मतं ही विधानसभेच्या तुलनेत वाढलेली आहे। पुणे जिल्ह्यात 2,26,451 मतं वाढलेली आहेत। पालघरमध्ये 1,08,116 मतं वाढलेली आहेत। मुंबई उपनगरमध्ये 1,39,802 मतं वाढलेली आहेत। तर मुंबई शहरात 33,201 इतकी मतं वाढलेली आहेत। आता वाढलेल्या मतांचा आकडा किंवा तो चार्ट मी तुम्हाला दाखवला, पण निवडणूक आयोगाने ज्या मतांची किंवा ज्या मतदारांनी नोंदणी केलेली होती त्यापैकी काही अर्ज सुद्धा वगळून लावलेले आहेत किंवा ते एक प्रकारे रद्द केले। त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात 45,800 मतदारांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यात हा आकडा 43,961 पर्यंत आहे। पालघरमध्ये 11,016 एवढे मतदार वगळले गेलेले आहेत। मुंबई शहरमध्ये 14,460 आणि मुंबई उपनगरमध्ये 44,172 एवढे मतदार हे वगळले गेलेले आहेत। पण अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये काय आहे, तर काही मतदार असे सुद्धा आहेत की ज्यांनी त्यांचा पत्ता बदललेला आहे। मग ते कामाच्या निमित्ताने बाहेर असतील, नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतील, व्यापाराच्या किंवा अन्य कुठल्याही शिक्षणाच्या कारणामुळे, वेगवेगळ्या कारणामुळे मतदार हे स्थायिक झालेले आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये। तर त्यांचा सुद्धा आकडा आता समोर आले, ज्यामध्ये पुण्यात 32,031 एवढे मतदार हे स्थायिक झालेले आहेत किंवा त्यांचा पत्ता बदललेला आहे। ठाण्यामध्ये 27,386 मतदारांनी पत्ता बदललाय। तर मुंबई उपनगरमध्ये 25,881 मतदारांनी पत्ता बदललेला आहे। हा मुद्दा महत्वाचा काय माहितीये का, राहुल गांधी यांनी ज्यावेळेला निवडणूक आयोगावर आरोप केले त्यावेळेला त्यांनी मतदारांची ओळख, पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर किंवा असे वेगवेगळे जे डिटेल्स आहेत त्यावरतीच बोट ठेवलेलं होतं आणि हे सगळे फेक असल्याचा आरोप त्यांनी केलेला होता। पण ही आकडेवारी आपण जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आता 14 लाख मतांची वाढ झालेली पाहायला मिळते, त्यामध्ये सुद्धा हा एक मुद्दा महत्वाचा ठरणार आहे। पण हा जून पर्यंतचा हा आकडा आहे आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जून पर्यंत ज्या नोंदणी झालेल्या आहेत, जी यादी अपडेट झालेली आहे, तोच हा आकडा आहे। जून नंतरचे जे मतदार वाढतील किंवा जे लोक नवीन नोंदणी करतील त्याचा आकडा अजून समोर आलेला नाहीये, तो अंतिमतः निवडणुकीच्या आधी समोर येईल। पण नोव्हेंबर ते जून या 7 महिन्यांच्या काळातला हा सगळा मी आकडा किंवा मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला सांगितली। या वाढलेल्या मतांबद्दल निवडणूक आयोगाकडे कुणीही आक्षेप नोंदवलेला नाहीये, हे विशेष आहे। कुणीही तक्रार दिली नाहीये,
पण ज्या वेळेला लोकमत आणि इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणतायत तर विधानसभा निवडणुकीनंतर 7 महिन्यात एवढे मतदार कसे काय वाढले याबद्दल अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही यात लक्ष घालून गोष्टी तपासू. त्यांचा पहिला महत्वाचा मुद्दा आहे की हे एवढे मतदार कसे काय वाढले याबद्दल तपास किंवा अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही याच्यात लक्ष घालू. म्हणजे काँग्रेसने या वाढलेल्या 14 लाख मतांबद्दल आक्षेप घेतलाय. दुसरी प्रतिक्रिया कुणाची होती तर विधिमंडळातले काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी लोकमतला बाईट दिली. त्यामध्ये ते म्हणतात की विधानसभेनंतर जे काही मतदार वाढलेले आहेत त्यांची नावं त्या मतदारसंघात आहे का, त्याच मतदारसंघात त्याची पडताळणी करण्याची आम्ही मागणी निवडणूक आयोगाकडे करू. तर त्यांनी सुद्धा शंका उपस्थित केलेली आहे की ज्या 14 लाख मतदारांची नावं वाढली आहेत त्यांची नावं त्या संबंधित मतदारसंघामध्ये आहे का याची सुद्धा आम्ही पडताळणी करण्याची मागणी ही निवडणूक आयोगाकडे करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण वाढलेल्या मतांबद्दलचा वाद का सुरू झालाय महाराष्ट्रामध्ये तर विधानसभा ते लोकसभा ते विधानसभेच्या का 40 लाख मतदान वाढलेलं होतं. आता विधानसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळाच्या त्या 7 महिन्यांमध्ये म्हणजे नोव्हेंबर ते जून ज्याचा मी उल्लेख सातत्याने करतोय त्यामध्ये सुद्धा 14 लाख मतं हे आतापर्यंत वाढल्याचं पाहायला मिळतंय. पण 40 लाख मतदार हे लोकसभा ते विधानसभा कसे काय वाढले असे प्रश्न महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये आणि राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा उपस्थित करण्यात आलेले होते. एवढेच नाही तर राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये बोलत असताना शिर्डी मतदारसंघाचा उल्लेख केलेला होता. कालच त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना राजुरा जे चंद्रपुरातला महाराष्ट्रातला मतदारसंघ आहे त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या मतदारसंघांचा उल्लेख करून त्यांनी तिथे कशी गडबड झालेली आहे, कसे मतदार वाढलेले आहेत, कसं त्यांचं नाव, ओळख, पत्ता किंवा नवे मतदार कसे जोडले गेले अशा अनेक छोट्या छोट्या डिटेल्स या विरोधकांनी उपस्थित करून निवडणूक आयोगावरती आरोप केलेले होते. त्यांचं एकच म्हणणं होतं की एवढ्या कमी काळात एवढे मतदार कसे काय वाढू शकतात. तुलनेत पूर्वीच्या विधानसभा आणि लोकसभांच्या दरम्यान त्या महिन्यांच्या दरम्यान एवढी मतदान संख्या वाढलेली नव्हती, ती आताच का वाढली. दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे की विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिंकलेले मोजलेली मतं आणि झालेली मतं याच्यामध्ये काहीशी तफावत झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मतदान झालं त्यानंतर निवडणूक आयोगाने जारी केलेली आकडेवारी आणि त्यानंतर त्या आकडेवारीत सतत होत गेलेला बदल यावरून सुद्धा विरोधकांनी आक्षेप घेतलेले पाहायला मिळालेले होते. पण काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जिंकलेल्या उमेदवारांना जवळपास काही हजारांच्या मतांचा अंतर त्याच्यामध्ये होता. त्यांना जवळपास समान मतं होती. तर काही जिल्ह्यांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांना सुद्धा काही प्रमाणात सारखी मतं मिळालेली होती आणि तसे आरोप सुद्धा विरोधकांनी केलेले होते. पण आता ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका या जानेवारीच्या पूर्वी घेण्याचे निर्देश हे सुप्रीम कोर्टाने केलेले आहेत आणि त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये 7 महिन्यात विधानसभा निवडणुकीनंतर 14 लाख मतं वाढल्याचं प्रकरणाचं समोर आलंय. त्यामुळं यावरून महाराष्ट्रामध्ये आता नवं राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.